त्या गावाची नाळ त्यांनी कधी सोडली नाही. तिथे बसल्या बसल्या सुद्धा महात्मा ज्योतिबा क्रीडा मंडळाचं काम असो, गावातील जयंतीचं काम असो, कुठला धार्मिक कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, या सगळ्यामध्ये ते हिरारीनं भाग घेतात. आणि तिथून त्यांची प्रकृती जरी साथ नसेल देत तरी सुद्धा ते मनानं तळमळ त्यांच्या तळमळीची जाणीव आम्हाला होत राहते. आणि योगायोगानं वास्तविक पाहिलं तर ही कल्पना कोणाच्याही डोक्यात नव्हती, परंतु त्यांनी महाराष्ट्रभर जी चळवळ निर्माण केली त्या चळवळीच्या माध्यमातून काल ही संकल्पना ती त्यांच्या डोक्यात आली की दादाचा हा कार्यक्रम अतिशय तळमळीनं त्यांनी 3 महिन्यापासून त्यामध्ये डोकं घातलं आणि त्याची रचना कशी करायची, त्याचं नियोजन कसं करायचं हे सगळं त्यांनी, आणि एवढ्या कल्पकतेच्या गोष्टी, एवढ्या कल्पना त्या साधारण माणसाच्या डोक्यात येतच नाही. त्या पुस्तकाची रचना, ग्रंथाचं विमोचन करणं, बाकीच्या गोष्टी, कुठल्या तरी त्यांना जीवन पुरस्कार देणं, वाढदिवस, दादाचा जरी वाढदिवस असेल, वाढदिवस हे दरवर्षी होतात हो, वाढदिवस दरवर्षीच होणार, परंतु हा जीवन गौरव पुरस्कार देणं किंवा एखादं पुस्तक त्यांच्या गौरवाबद्दल छापणं हा कार्यक्रम हा आयुष्यात एकदाच होतो. आणि तो महाराष्ट्रभर गाजला. जवळजवळ आजूबाजूच्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या कार्यक्रमाची ख्याती पोहोचली. भूतो न भविष्यती असा कार्यक्रम तो झाला. आतापर्यंत कुठल्याच आमदार खासदाराचा पण झाला नाही, पण तो त्यांनी घडवून आणला. या मागे भूमिका काय? या मागे भूमिका फक्त एकच, गावाशी असणारा लळा आणि आपल्या गावाशी असणारे संबंध हे प्रामुख्यानं जोपासणं ही सुद्धा एक संस्कृती आहे. संस्कार जर आपण म्हणतो ते संस्कार यालाच म्हणतात की आपली संस्कृती जोपासणं आणि कुठलाही द्वेष न करता, कुठलीही टोकाची भूमिका न करता, कोणाचं काही झालं तर मग त्याचं काय खरंय, त्याचं काय खरंय हे म्हणत बसल्यापेक्षा कोणाच्या तरी या कार्यक्रम घेण्यामागं वास्तविक पाहिलं तर त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. कुठल्याही प्रकारचं त्यांची त्यामध्ये अशी हे नव्हती की मला यातून काहीतरी मिळणार आहे म्हणून. नाही, हे या गावाचं मी काहीतरी देणं लागतो, या गावाचे माझा कुठेतरी काही संबंध आहे, या गावातील लोकांचं मला कुठेतरी पायउतार व्हायला हवं, ही त्यांची जी भावना आहे हे. आणि ते कधी ह्या भावना बोलून सुद्धा दाखवत नाही, ते त्यांच्या मनातून, त्यांच्या कर्तृत्वातून ते करून दाखवतात. आणि आम्हाला याचं नवल वाटते की त्यांची प्रकृती साथ देत नसताना सुद्धा एवढं मेहनतीचं काम, एवढं डोक्याचं काम, हे पुस्तकं छापणं काही सोपा खेळ नाही. तो पुस्तकं वाचणं सोपं आहे, पण पुस्तकं तयार करणं, पुस्तकं छापणं, पुस्तकं लिहिणं आणि ते मुंबईसारख्या ठिकाणी या गावापासून कितीतरी मैल दूर असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी घडवून आणणे हा खरोखरच त्यांच्या मागची जी भूमिका आहे ती या गावाबद्दल, त्यांच्या मागं त्या गावातल्या माणसांबद्दल, या गावातल्या लोकांबद्दल, या गावाबद्दल किती मोठा गळा असला पाहिजे ही आपल्याला त्यातून ती जाणीव होते. काय असते की माणसाचे कुठल्या संस्कारात बदल, काळानुसार बदल होत राहतात. एक असं उदाहरण तुम्हाला म्हणून सांगतो, ते विषय या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा विषय नाही आहे. आमच्या किसन राजाचं जसं उदाहरण सांगितलं तसं एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. आपल्या वकील साहेबाचे जे भाऊ होते ते पाकिस्तानात राहतात, पण तो माणूस दरवर्षी पाकिस्तानातून आपलं कुटुंब घेऊन इथे यायचा. आणि एक दिवस शेवटच्या टायमाला अंकल ते माझ्याजवळ दवाखान्यात येऊन बसले. अहो नाना, त्या माणसाला मला असं आश्चर्य वाटलं की हा माणूस मला भेटायला इथं कसं काय आलं. मी बावरून गेलो. मी त्याला म्हटलं की अहो तुम्ही कसे काय आले इकडे, मला बोलवायचं, तुम्ही येत होतो तिकडे. नाही म्हणे बाळा, मी काय म्हणे लहानपणी मी जे पाहत होतो इथं तर ते कसं काय आहे ते मी पाहायसाठी आलो. पाच वाजता DYSP माणूस तो कराचीमध्ये. आणि ज्या दिवशी कदाचित त्याला बरोबर माहीत असेल, ज्या दिवशी आम्ही या गोदाडेशीवर त्या माणसाला वाटी लावायला गेलो त्या माणसानं आपल्या गावाकडे पाहून कोपरापासून गावाला हात जोडले होते. कोपरापासून
पहा त्या माणसाची भावना कुठे, किती मोठी भावना. आणि जो माणूस त्यानंतर अगदी 2 महिन्यातच वारला. ते आपल्या गावाशी असणारी नाळ, आपल्या लोकांशी असणारे संबंध, ह्या सगळ्या गोष्टी. माणूस काय नुसतं काहीतरी बोलण्याला हुशार नसतो, त्याच्या अंतःकरणातून हे सगळं घडलं जातं. हे अंतःकरण बोलते त्याचं. आणि म्हणून आमच्या काकासोबत आम्हाला त्यांचा खूप मोठा आदर वाटतो. या गोष्टीमुळे आदर वाटतो. बघा ना, त्यांनी हा दादाचा कार्यक्रम काल जो अगदी महाराष्ट्रात गाजला गेला. मी तर भावनाताईला काल बोलून दाखवलं की आपल्या या पंचक्रोशीत सुद्धा कोणत्याही आमदार खासदाराचा सुद्धा हा कार्यक्रम झाला नाही, तो आमच्या दादाचा झाला. म्हणजे कोणाचं पुस्तक, पुंडलिकराव गोळीचं कुठलं पुस्तक आहे का छापलेलं, गोविंदराव सरनाईचं आहे का कोणतं, आनंदराव देशमुख आहे का कोणतं, नाही. यांनी ती कल्पना डोक्यात आणली आणि हे सगळं घडलं. याआधी त्यांच्या मनात जी एक भावना होती, त्यांना त्याच्यातून पाय उतार होणं होतं. आणि आपल्या शिवाजीराव गायकवाड बापूंचा कार्यक्रम त्यांनी मुंबईमध्ये पार पाडला. रमाई पुरस्कार त्यांना मुंबईमध्ये दिला. आणि अशा पद्धतीनं त्यांना त्या जीवन प्रवासामध्ये आपल्याशी निगडीत असणाऱ्या लोकांचा सन्मान, आपल्या निगडीत असणाऱ्या लोकांची जी भावना त्यांच्या मनामध्ये आहे, ती खरोखरच आमच्या हृदयाला स्पर्श करून जाते. आणि म्हणून त्यांचं कौतुक वाटते. आणि या कौतुकाच्या याच्यामध्ये आज योगायोगानं कदाचित त्यांचा वाढदिवस करण्याचा योगही आपल्याला आला नाही, आतापर्यंत आला नाही.